वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी। वंश परंपरा दास में अंकित, तुका मोकलित लाज कोन। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि। समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। जयाचा जने जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। मस्तक हे पायावर, 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 मस्तक हे
देवराया दंडवत तुझे पाया माझ्या वडिलांचे मिरासे गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंग उपवास पारणे राखला दारवंटा केला भोगवटा आम्हाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळा आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो वज्ञेव देतो, किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा चैतन्याचा जेव्हाळा ज्ञानोबा माझा, किंवा मग थेट जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात, शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय। त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे जगद्गुरु तुकोबाराय आज मात्र विटेवरच्या मालकाच्या समोर उभा राहतात, आणि त्या विटेवरच्या मालकाला आमच्या बापजाद्यांनी काय कमवलं, आमच्या बापजाद्यांनी कसं कमवलं आणि आम्ही त्यांचे वारस कसं झालो याचं वर्णन करून सांगतात। बहुतेक तुकोबारायांच्या मुखातली भाषा आहे, देवा आमच्या बापजाद्यांनी आजपर्यंत काय कमवलं हे जर विचारत असेल तर पांडुरंगा माझ्या वडिलांचे मिरासे गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा। देवा आमच्या बापजाद्यांनी आजपर्यंत तुझी चरण सेवा केली, बर त्यातही चरण सेवा चरण सेवा चरण सेवा म्हणजे नेमकं काय? जाहीर आहे का? आपल्याला भगवंताने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं त्याचं नाव चरण सेवा। चरण सेवा याचा अर्थ प्रत्येक वेळी गळ्यामध्ये माळ घालावी आणि पांडुरंगाची वारी करीत असताना पंढरीमध्ये पोहोचावं, याला तुम्ही चरण सेवा म्हणा गड्या। पण त्याच्याही पलीकडे जाऊन शेतकऱ्यानं प्रामाणिकपणे शेती करणे हे सुद्धा चरण सेवा आहे। वारकऱ्यानं प्रामाणिकपणे वारी करणे ही चरण सेवा आहे। एखाद्या शिक्षकाच्या बाबतीत विचार करता त्या शिक्षकाकडे दोन पर्याय होते, एकतर त्याची शाळा जून महिन्यामध्ये भरली होती आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी जून महिन्यामध्ये होती। गळ्यात माळ असणाऱ्या शिक्षकाच्या पुढे दोन पर्याय आहेत, एकतर मुलांना शाळेमध्ये बसवावं आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वारीला 22 दिवस निघून जावं। दत्ताबुवा 22 दिवस वारीला निघून गेल्यावरती एखाद्या मास्तरला जास्त पुण्य मिळेल का पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्रमाण मानून त्याच 22 दिवसाचं सोनं करून गोरगरिबांच्या लेकरांना ज्ञान दिल्यावर मास्तरला जास्त पुण्य मिळेल? कंच वेळ प्रसंगी शिक्षक वारीला नाही गेला तरी चालेल, पण जे पोरं त्याच्या पुढे विश्वासानं बसलेत त्या पोरांच्या आयुष्याचं कल्याण करणं, त्या पोरांसाठी ज्ञान उपलब्ध करून देणं हीच शिक्षकाची वारी आहे आणि हीच एका शिक्षकासाठी चरण सेवा आहे। देवा आमच्या बापजाद्यांनी आजपर्यंत प्रपंच केला खरा, पण प्रपंच करीत असताना त्याच्यामध्ये तसुबर लबाडी केली नाही। प्रपंच करीत असताना तो शुद्ध हेतूने केला, प्रपंच करीत असताना तो प्रामाणिकपणे केला। आमच्या बापजाद्याने पैसा पाणी धन दौलत कमवली, पण पैसा पाणी धन दौलत कमवत असताना सुद्धा तुकोबारायांच्या अभंगातल्या शब्दाला आमच्या बापजाद्यांनी कधी धक्का लागून दिला नाही। आमच्या बापजाद्यांनी संपत्ती कमवली,
पैसा कमावला, धन कमावलं, पण कमावलं कसं? जोडून आदरे उत्तम व्यवहारे, जोडून आदरे उत्तम व्यवहारे, ओ जोडून आदरे उत्तम व्यवहारे, जोडून आदरे उत्तम व्यवहारे, जोडून आदरे उत्तम व्यवहारे, जोडून आदरे उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे, जोडून उत्तम व्यवहारे, हे उदास विचारे, उदास विचारे, वेद करी उत्तम गती, तो एक पावे उत्तम गती, तो एक पावे देवा, आमच्या बापजाद्यांनी कसं कमवलं विचारत असेल तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, काय कमवलं विचारत असेल तर माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही चरण सेवा कमवत असताना वेळ प्रसंगी आमचे बापजादे उपाशी राहिले. परिस्थिती एवढी भयंकर होती, त्या काळामध्ये वेळ प्रसंगी उपाशी झोपावं लागलं. पोटाची खळगी भरीत असताना कधी कधी पोटाला पोटभर खायला अन्न नसायचं, पण त्या काळामध्ये सुद्धा आमचे बापजादे तुझ्यावर विश्वास ठेवून प्रामाणिक राहिले. आमच्या बापजाद्यांना कधी लबाडी केली ना, आमचे बापजादे कधी सत्याचा मार्ग सोडून जगले नाहीत. आमच्या बापजाद्यांना एक गोष्ट माहिती होती, आपल्या खिशात लाख रुपयाचा खळखळाट नसला तरी चालेल, पण असलेल्या रुपयाच्या पाठीमाग कोणाचा तळतळाट नसावा, याच्यासाठी प्रचंड प्रामाणिकपणे जगली माणसं आमची. आणि ते जगत असताना त्यांची इच्छा अशी झाली, त्यांची अवस्था अशी झाली, उपवास पारणे राखला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला की. त्यांनी वेळ प्रसंगी उपवास पारण केलं, उपवासाने पारण करून आमच्यासाठी भला मोठा भोगवटा तयार करून ठेव. पांडुरंगा, एवढं प्रामाणिक जगून सुद्धा, एवढं स्वच्छ जगून सुद्धा, जर आमच्याच वाट्याला दुःख येणार असेल, जर आमच्याच डोळ्याला पाणी येणार असेल, जर आम्हालाच रडावं लागत असेल, तर ऐक देवा, आमच्या डोळ्याला जर पाणी आलं तर लाज आम्हाला नाही वाटली पाहिजे. एवढं करून सुद्धा जर आमच्या डोळ्याला पाणी येत असेल तर त्याची लाज तुलाच वाटली पाहिजे. तुला कोणाला? पांडुरंगाला. बुवा, बघता बघता पांडुरंगाची लाज काढली तुम्ही. माझा काय घास आहे लाज काढायची? अभंग तुकोबांचा लाज काढताना तुकोबांनी काढली. देवा, तुझ्या बरोबर एवढं प्रामाणिक जगलो, बापजाद्यांनी एवढी तुझी चरण सेवा केली,
उपाशी राहून हा प्रपंच त्यांनी आमच्या ताब्यात दिला, हा परमार्थ त्यांनी आमच्या ताब्यात दिला. बरं, चांगलं वागलं तरी बी जर तू आम्हाला रडवणार असशील तर मग आम्ही रडतोय ह्याची आम्हाला लाज वाटायची काय गरज आहे. समजा आता कीर्तनात एखादं लहानसं लेकरू आहे, अमंगळ अवस्थेत ते लेकरू बसलं, समजा त्या लेकराच्या अंगावरती त्याने खाल्लेले पदार्थ सांडलेत, लेकरू घाणेरड्या अवस्थेत बसलंय. घाणेरडं लेकरू जर मंडपात येऊन बसलं तर लाज लेकराला वाटली पाहिजे का आईला? कुणाला? लेकराला काय लाज वाटायची गरज? अरे आम्ही लेकर आहे तुझी पांढरा. बघ, आमच्या वाट्याला दुःखाला आम्हाला काय लाज वाट. अजून एवढं पटत नसेल तर रस्त्याने एखादी बिचारी निघालेली असताना गावातले 4 प्रतिष्ठित माणसं तिला समोर दिसली. बहुतेक तिच्या अंगावरची साडी फाटलेली आहे. अंगावरची साडी फाटलेली आहे म्हणजे तुम्ही आणखी एक निष्कर्ष काढू शकता. ज्या अर्थी तिच्या अंगावरची साडी फाटलेली आहे, बहुतेक ती एखाद्या दारोड्याची पत्नी असू शकते. असं कशावरून सांगता बुवा? बहुतेक आता अलीकडच्या काळात फाटलेली साडी नेसण्याचं भाग्य फक्त दारोड्याच्याच बायकोच्या पदरी येतं, नाहीतर इतरांना कधी तसं भाग्य. आता प्रत्येकाजवळ सुबकता आली, कुणीही फाटलेली साडी नेसणं मागत नाही. पण दारोड्याच्या बायकोला मात्र तो प्रपंच मोठा करीत असताना, प्रपंच सरळ करीत असताना, प्रपंच पुढं नेत असताना अतिशय जबाबदारीनं बोलतो गड्या. दारोड्याच्या बायकोनं मात्र अंगावरती फाटलेली साडी नेसली. लय दुःख आहे तिच्या वाट्याला, पण सगळं दुःख ती लपवत आली. बहुतेक तुम्ही एक वाक्य मान्य करा, नाही तर नका करू माऊली बुवा, तुम्हाला एक मान्य करावंच लागेल. कोणतं? दारोड्याची बायको प्रपंच गाजते एवढं मात्र निश्चित आहे. 2 रुपये कमवून आणते, 2 रुपये कमवून आणते, आणि ते 2 रुपये कमवणं हे तिची पहिली कसरत आहे. 2 रुपये कमवून आणणं ही तिची पहिली कसरत आहे, आणि कमवलेलं लपवून ठेवणं ही तिची दुसरी कसरत आहे. नाहीतर बहुतेक त्या दारोड्यानं त्या संसाराची राख रांगोळी करायचा चंग बांधलाय. पण अशा अवस्थेत एखादी बिचारी रस्त्यावरून निघाली, तिच्या अंगावरची साडी फाटलेली आहे. गावातली 4-2 प्रतिष्ठित माणसं बघितली, तिच्या काळजात धस्स झालं. काही झालं तरी चालेल, पण या 4-2 माणसांमध्ये आपल्या अंगावरचं फाटलेलं वस्त्र त्यांच्या नजरेला नाही पडलं पाहिजे. घरंदाज स्त्रियांचा जमाना होता तो. मला आजही आठवतं, माझ्या आईच्या वयाच्या जेवढ्या म्हणून बिचाऱ्या कीर्तनात असतील त्या सगळ्यांना ही गोष्ट मान्य करावी लागेल. त्या काळामध्ये एखादी बिचारी रानामध्ये खुरपायला बसली, रस्त्याने जरी एखादा प्रतिष्ठित माणूस निघाला, डोक्यावरचा पदर जर खांद्यावर आला असेल तर हातातलं खुरपं बिचारी आधी खाली टाकायची, डोक्यावरती पदर घ्यायची, डोक्यावरती पदर घेऊन मग ती खुरपायला सुरुवात करायची. आपल्या गावातल्या माणसाला, आपल्या गावातल्या प्रतिष्ठाला आपल्या मस्तकाचा भाग दिसला नाही पाहिजे एवढी ती काळजी घ्यायची. जुन्या काळात खुरपायला बसल्या तरी डोक्यावर पदर घ्यायच्या, चालूला कीर्तनात बसल्या तरी घेणार, म्हणजे घेऊ बी नका आता येत ना पुढं. पण का कुणाष्ट हे अलीकडे तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली जे संस्कृतीचं वाटोळं लावलंय ते गरजेपेक्षा जास्त वाटोळ व्हायला लागले. काल परवा संतोष दादा मी एक व्हिडिओ बघितला, एक नवरी मुलगीच त्या गेट पासून स्टेज पर्यंत नाचत आहे. तुम्ही कदाचित बघताय का नाही कोणाष्ट, पण आता आम्हाला गाडीत वेळ मिळतो त्याच्यामुळे आम्ही गाडीत बसल्या असं काहीतरी बघण्याचा प्रयत्न करतो. दत्ताभाऊ खरं सांगा गड्या, काय आनंद वाटला असेल. स्टेज पर्यंत त्या गेट पासून मुलगी जर स्टेज पर्यंत नाचत येत असेल, घरंदाज घरच्या माणसाने लगीन सुद्धा लागून दिलं नसतं. खरंच जर गळ्याच्या नाही, खरंच जर नवरदेवाची बाजू प्रतिष्ठेची असती, छत्रपती शिवाजीराजांच्या महाराष्ट्रात राहणारी माणसं आहे आम्ही, धर्मवीर संभाजीराजांच्या महाराष्ट्रात राहणारी माणसं आहे आम्ही. तुमच्याबरोबर बोलत असताना मला स्वच्छ सांगू द्या, या भारत विश्वामध्ये अनेक राजे झाले ज्या राजांनी चाळावर प्रेम केलं, पण 2च राजे झाले ज्या राजांनी टाळावर प्रेम केलं. टाळावर प्रेम करणारा पहिला राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले, आणि टाळावर प्रेम करणारा दुसरा राजा धर्मवीर संभाजीराजे भोसले. ज्या राजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही अशा राजांचे नाव आहे छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर संभाजीराजे. या राजांच्या महाराष्ट्राच्या मातीत जर समजा नवरी मुलगी नाचत स्टेजवर येत असेल, लाज वाटत नसेल नाही गळ्याचे नाही, मी त्याच्यासाठीच बोलतोय ना बाबा. नाही मी होय की मी त्याच्यासाठीच बोलतोय की आता मी काय केलं पाहिजे. बरं आता जेवढं जमतंय तेवढं मी करतोय, तुम्ही म्हणला बी नाही ह्याच्या आधी कावा. आता ह्याच्यापेक्षा मी तरी काय करू शकतो बाबा, मी सांगूच शकतो. ती दिसली कुठं तर मी थांबवेन पुन्हा. विठ्ठल
विषय लांब गेला. एखादी बिचारी रस्त्याने निघाली आणि रस्त्याने निघालेल्या एखाद्या बिचारीच्या अंगावरची साडी फाटलेली आहे. मुद्दा असा चालू होता, देवा आमच्या वाट्याला दुःख आलं तर त्याची लाज आम्हाला नाही वाटली पाहिजे, लाज तुलाच वाटली पाहिजे, या विषयावर मी बोलत होतो. एखाद्या बिचारीच्या अंगावरची साडी फाटलेली आहे. 4 चौघात तिनं साडी झाकण्याचा प्रयत्न केला, पण का कोणास ठाऊक त्या 4 चौघामध्ये ती साडी झाकण्यात तिला अपयश आलं. एखाद्या स्त्रीच्या अंगावरची साडी जर फाटलेली असेल तर लाज त्या स्त्रीला वाटली पाहिजे का नवऱ्याला. तुका म्हणे लग्न भार्याचा लाजपती, जाती लाजपती, जाती लाजपती. तुका म्हणे लग्न जाती लाजपती, जाती लाजपती, जाती लाजपती. हे तुका म्हणे लग्न भार्याचा लाजपती, जाती लाजपती, जाती लाजपती. तुका म्हणे लग्न तुका म्हणे नग्न भार्या